सगळं कोणामुळे? त्या परमेश्वरामुळे, पांडुरंगामुळे. पांडुरंगा माझ्याकडे काहीच नाही, देणारा ते नाही. म्हणजे या अवस्थेत पण या विठुरायाचं त्याला नाही दर्शन विसरायचं, घेण्यासाठी, त्याला म्हणजे अजिबात विसरायचं. या अवस्थेत पण विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी गेली 27 वर्ष आजोबा जे आहेत या सायकलवर वारीमध्ये येतात. विठू माऊली या माऊली जगाची. विठुरायाला भेटायची आस हो. आणि पंढरीचा ध्यास हो हे कधीच चुकणार नाही आणि याच्यामध्ये वय असेल किंवा अपंगत्व असेल हे कधीच येणार नाहीत. याचं हेच उदाहरण म्हणजे हे आजोबा. नमस्कार, मी सागर अलकुंटे आपल्या सर्वांचं मॅक्स महाराष्ट्रामध्ये स्वागत करतो. बाबा, काय नाव आपलं? माझं नाव भीमराव राजाराम पवार, हा तालुका लोहा, जिल्हा नांदेड. पूर्ण नाव माझे. हा नांदेडवरून आला. किती वर्ष झालं वारी करताय? 27 वर्षापासून वारी करतो. 27 वर्षापासून 27 वर्षापासून या सायकलवर. या सायकलवरच अपंगत्व आहे आपल्याला, तरी पण आपण वारी करतो. वारी करतो. काय मागणं असतं विठुरायाकडे? मला हे अपंग होतं, मला हाय किंवा हे मी अपंग आहे, मी जाऊ कसं, हे मला काहीच नाही वाटत. मला पूर्ण ध्यास त्या पांडुरंगाचा. पांडुरंगाचा ध्यास. पांडुरंगाचा ध्यास. पांडुर- काय करेल ते त्यानं करेल. पांडुरंगाकडे काय मागता? पांडुरंगाकडे मागणं एकच की पहिल्या जन्मीचं हे जे ऋण आहे हे आता पुढं नको मला, हे आता तरी उपदेश नका करू ध्यास ईश्वर. आता याची माझी इच्छा आहे बघा माग. हा हो, आळंदी पासून पंढरपूर पर्यंत वारी आळंदीपासून पंढरीची वारी चालू आहे. आळंदीपासून पायानं सायकलच चालू आहे म्हणजे 27 वर्षापासून. 27 वर्षापासून. मला सांगा बाबा, हो. आता एवढी लोक चालत जातात लाखोच्या संख्येनं, हो, लाखोंच्या. त्यांचे पाय दुखतात, हो, म्हणजे थकतात माणसं, पण मात्र तुम्ही या सायकलवर जाता. माझा काही दुखत नाही, मला सीन सुद्धा वाटत नाही. एवढा समुदाय मला एवढं बघणं म्हणजे मी घरात पडणारा माणूस, मला एवढं आनंदानं सोहळा बघणं, एवढं आनंद घेणं, एवढं प्रेम लुटणं माझ्या आयुष्यातही नाही भेटत. मला एवढं मिळालं ना, मला थकवा वाटत नाही, मला काही वाटत नाही. आनंद वाटतो. आनंद, भरपूर आनंद वाटतंय. अजून पुढच्या वर्षी कवा कवा यावं, कवा कवा विठुरायाचं दर्शन घ्यावं, माऊलीचं दर्शन घ्यावं वाटतंय. हा हा 27 वर्षापासून हे चालू म्हणजे चालू आहे बघ. सायकलची साथ कशी काय लाभली? सायकलची साप आम्हाला बच्चू कडू जे आहे ते आमचे एवढे प्रेरणात आहे की आम्हाला बच्चू कडून आम्हाला बाहेर काढलेले नाही, त्या मागण्या आमच्या मंजूर केले. 41 मागणी मंजूर केलेली बच्चू कडून. हा, हो, बच्चू कडून कडनी सायकल आली. बच्चू कडून आली. मी प्रहार संघटनेचा तालुका आहे, अपंगाचा तालुका आहे, चिखलीचा तालुका आहे. माझ्याकडून जे काय होईल ते अगोदर माझ्याकडे येते, मी दुसऱ्याला वाटप करतो. बर, हो, या सायकलवर फक्त वारीच करता का अजून काय काय केलंय? बाकी भरपूर केले. कमीत कमी मी एवढा अपंग असताना 20 ते 22 ऑपरेशन करून आले मुंबईहून आमच्या अपंगाच्या संस्थेमधून. बर, वालचे, किडनीचे, गोरगरिबाचे मोठमोठे काम करून आलेले. बर. हो. आणि ही प्रेरणा कुठून भेटते? ही प्रेरणा कुठून भेटते? प्रेरणा आमच्या जिल्हा अध्यक्ष मंगनाळे साहेब म्हणूनच, हा. त्याच्याकडून आम्हाला आमच्या मीटिंग होतात, आमच्या त्यामध्ये आमचे सांगतात बा असं करा तसं करा, त्याप्रमाणे आम्ही कोणती कोणती तीर्थक्षेत्र केली या सायकलवर? या काशी केली, गया केला, प्रयाग केली, मथुरा केली, वृंदावन केला, बरसाना केला, अयोध्या, पूर्ण तीर्थ 22 तीर्थ वरून काशीचं पाणी रामेश्वरला नेलं. रामेश्वर, कन्याकुमारी, मदुराई, मीनाक्षी, महादेव, पंढरपूर करून घरी आलो. जे एवढी तीर्थक्षेत्र या सायकलवर केली. ते बी एकटा नाही, आई 105 वर्षाची आई आहे आमची, मालकीन, मी आणि हे नातू, 4 जणांनी एवढे तीर्थ केले. आईचं वय किती आहे? आईचं वय 105 वर्ष. आता आई आज चालू शकते, घरातल्या घरात बसू शकते, संडासला जाऊ शकते, एवढे आहे. हा, दररोज सकाळी उठणे, आंघोळ करणे, देव धुणे, देवा धुतले की लगेच पारावर जाणे, पायावर मारुतीचे दर्शन घेणे, 5000 जप करायचा, आईच्या पाया पडायचं. दोघाला 2 ताट येतात, दोघांना जेवायचं, दिवसभर काम संपलं आमचं. आईचीच पुण्य आहे म्हणून. आईची पुण्य आहे, माझ्या आईची, सत्य आईची पुण्य आहे. हा. मी एवढा अपंग असताना माझ्या आईनं मला एवढं दाखिलं, मग आईचं आता मी नाही केल्यावर आईचं माझा सत्यानाश होईल की राहील. हा, एवडी सेवा, दररोज आईची सेवा आहे. हा, हो, म्हणून या वारी पण घडतात. एवढं घडतं परमेश्वर मला एवढं घडतंय. मी ज्यावेळेस वारी पहिल्या वेळेस करत होतो त्यावेळेस माझ्या घरामध्ये एक पावशेर दाणे कन्या करा. आता तुम्हाला कन्या माहित नाहीत, पहिल्या कन्या करत होत्या, पातळ कन्या करून पित होते. तर परमेश्वरानं मला एवढा आनंद केला. आता मला 15 एकर शेती झालेली आहे. 15 एकर शेती भिजवणीची, 2 जण भाऊ, मला 3 मुली आहेत, 2 मुलं, 4 गाड्या आहेत माझ्याकडे, टाटा एस टेम्पो. सगळं कोणामुळे? त्या परमेश्वरामुळे, पांडुरंगा माझ्याकडे काहीच नाही, देणारा ते नाही. लोकांच्या भाड्यानं गाड्या जात होतो, आता घरी मला गाड्या दिल्या 4. पांडुरंगाने दिल्या. म्हणजे या अवस्थेत पण विठुरायाचं त्याला नाही विसरायचं, त्याला या अवस्थेत पण विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी गेली 27 वर्ष आजोबा जे आहेत या सायकलवर वारीमध्ये येतात.
आळंदी ते पंढरपूर ही वारी करत असतात आणि जवळपास किती तीर्थक्षेत्र गेलेत? आता तीर्थक्षेत्र मी कोणताच वेळ काल हरिद्वार केला, 15 दिवसाखाली हरिद्वार करून घरला आलो. बर. हरिद्वार कन्या ते काय म्हणतात तो बद्रीनाथ केदारनाथ ते पूर्ण येडा करून काल घरी आलो 15 दिवसात की लगेच इकडे आळंदीला आलो. लगेच आळंदीला. लगेच आळंदीला. आता कार्तिकी वारीला लगेच अजून यायचं. आता कार्तिक वारीला पण येणार परत? जोपर्यंत मला येता येईल तोपर्यंत मी सेवा घेणार आहे. ज्या दिवशी येता येणार त्या दिवशी पांडुरंगाला हात जोडायचे, बाबा आता माझ्या येणं होत नाही, आता हा. तुम्ही मला काय द्यायचं दर्शन तुम्ही येऊन देता. कसं वाटतं वारीत आल्यानंतर? हा बाबा एवढा आनंद की मला अजिबात हे मी अपंग आहे हे असं काहीच नाही वाटत. हा. तुमच्या समोर एखाद्या याच्यासारखं मला आनंद लुटतो मी. वारीत आल्यावर वाटत नाही की आपण नाही नाही अपंग नाही, आहे? अपंग वाटत नाही, काहीच वाटत नाही मला. हा, सहकार्य सगळे करतात. भरपूर करतात. काल 6 महिला होत्या, 11 महिला होत्या हा. त्या दिवे घाटामध्ये. एक नातू आमचा हे होता, त्यानं बघितलं 6 जणीनं, 11 जणीनं, 5 जणीनं मोकळं चलत, 6 जणीनं मला लोटलं, गाणं म्हणत इटू राहायचे. मला दिवे घाट पूर्ण बाहेर काढ, महिलानं काढ, बर. बघून घ्या. एखादा अभंग किंवा ओवी बिवी अभंग येते का? हो येते ना. म्हणा बरं एखादं. कोणते म्हणू? कोणतेही म्हणा. विठ्ठल 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 विठू माऊली या माऊली जगाची, विठू माऊली या माऊली जगाची, माऊली तू माऊली तू विठ्ठलाची. हे काय होतंय आता वय सुचत नाही. सांगायचं म्हणजे काय भरपूर ध्यानात पण हा. टाइमला येतो, आठवत नाही. हा, हरकत नाही. एक 70 वर्ष वय झाले, 1-2 वर्ष नाही का नाही, 70 वर्ष वय झाले. हा हा हा. तरी बी परमेश्वरानं चालतच आहे गाड्या. म्हणजे तुम्ही बघितलं हरिपाठ कीर्तन हे समजा येते, पण मला काय ते पुढं म्हणता येत नाही. माग समजा म्हणल्याबरोबर आठवण येते, पूर्ण येते. ज्ञानेश्वरी, आपलं रामविजय ग्रंथ, हरिविजय ग्रंथ हे पूर्ण म्हणजे तिकडे पोती वाचण्याच्या अगोदर आपल्याला समजते, माहिती त्याची. तर तुम्ही बघितलं बाबा वय वर्ष 70 आहे, 105 वर्षांची यांची आई आहे, अजून जिवंत आहे. अजून जिवंत आहे. आणि 27 वर्ष गेली 27 वर्ष या सायकलवर हे बाबा जे आहेत आळंदी ते पंढरपूर अशी वारी करतात.